या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस बलदेवा हॉस्पिटल, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर. शहर वाहतूक शाखा पोलिसांचं काम म्हणजे दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण या म्हणीप्रमाणे काम चालू आहे. सर्वसामान्यपणे मोटरसायकल स्वार चुकला तर त्याला दंडात्मक कारवाई करण्यासाठी आदरयुक्त एक भीती किंवा दंड बसेल म्हणून वडीलधारी मंडळींची धमकीवजा सूचना दिली जाते. पण जिथं कायद्याचं पालन करणारेच बेशिस्तपणे आपलं वाहन चालवत असेल तर सर्वसामान्यांना त्यांना दंड किंवा शिक्षा करण्याची खरंच नैतिकता आहे का, हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. शहरात अनेक ठिकाणी पोलीस हे नियमाविरुद्ध वागत असतात, पण ते कधीच कॅमेऱ्यात कैद होणार याची दक्षता घेत असतात. आणि कॅमेऱ्यात कैद झाले तर खालून वरपर्यंत पोलीसच, त्यामुळे चौकशी काय निष्पन्न होते हे सर्वश्रुत आहे. कारण अनेक लाच घेताना रंग्यात सापडतात, पण पुढे कुठं कारवाई झाल्याचं क्वचितच ऐकायला मिळतं. कारण कारवाई होईपर्यंत सर्वांचं लक्ष असतं, पुढे काय होतं हे न सांगणंच बरं. आता राहिला आपला मुद्दा. सोलापूर शहर परिसरात नवरात्रात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते, कारण आजूबाजूला असलेल्या देवी भक्तांना तुळजापूरला जाण्यासाठी सोलापुरातून जावं लागतं. त्यामुळे वाहनांची रेलचेल वाढलेली, त्यात एसटीने आणि रेल्वे बरोबरच खासगी स्वतःच्या वाहनातून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये म्हणून शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं बनलं असताना दुचाकी चारचाकी वाहनधारकांकडून कोणती तरी एक त्रुटी काढून दंडात्मक भीती दाखवून आपलं काम करून घेण्याचा प्रयत्न वारंवार होताना दिसतोच. पण हे सर्व करत असताना आपणही दोषी ठरू शकतो हे मात्र पोलीस अधिकारी विसरलेत. अवंतीनगर परिसरात राहणारे एपीआय प्रवीण परडे हे आपल्या मोटरसायकल क्रमांक MH13AV0216 या वाहनावरून मोबाईल फोनवरून बोलत घराकडे निघत होते. फोनवर किरकोळ बोलून ठेवलं असतं तर ठीक, पण हे अधिकारी तब्बल 1.5 किलोमीटरपर्यंत मोबाईल आपल्या कानाला लावून प्रवास करत होते. हे जर सामान्य वाहनधारक असता तर पोलीस अशा वाहनधारकांवर निश्चित कारवाई केली असती. आता पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि संबंधित विभागाकडून या अधिकाऱ्यांवर नेमकी कोणती कारवाई करतात हे पाहणं औत्सुक्याचं होईल. धक्कादायक आपल्याला बातमी मिळालेली आहे. कारण छत्रपती संभाजी चौकापासून हा जो रोड आहे तो अवंतीनगरला जात असतो. याच ठिकाणी एक पोलीस PSI प्रवीणजी पारडे असं या पोलीस अधिकाऱ्यांचं नाव आहे. हे पोलीस कर्मचारी हम करे सो कायदा असं दाखवण्याचा प्रयत्न या सोलापूरकरांना केलेला आहे. त्याचं कारण म्हणजे थेट गाडीवरती वर्दीवर असताना देखील फोनवरती बोलत जात होते. त्याचं दृश्य आज जनदर्पण न्यूज चॅनेलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेलं आहे. त्याचप्रमाणे डोक्यावरती हेल्मेट देखील नव्हता. आज एक सामान्य जरी माणूस कुठलाही जरी कागदपत्राचा पूर्तता नसेल तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. मग अशा PSI अधिकाऱ्यावरती हे वरिष्ठ पोलीस कर्मचारी नक्की कारवाई करणार का, असं तमाम सोलापूरकरांचं लक्ष लागलेलं आहे. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.